अगदी खरं. मला असं समजावून सांगणारा पहिला माणूस भेटला. बरं, अजून एक विचारायचं होतं. तर आम्ही चालू करणार आहे, म्हणजे शेडचं काम चालू आहे. तर मुलगी म्हणली ह्यांना फोन करून विचारा पप्पा म्हणल्यानंतर मी शिक्षण घ्यायला पाहिजे साहेब. तुम्ही सुरू करा, आनंद आहे, काय प्रॉब्लेम नाही. दीदी जर करणार असेल, नवीन लोकांनी ह्यात यायला पाहिजे. पण बेसिक नॉलेज घ्या, ट्रेनिंग घ्या, मग सुरू करा. ट्रेनिंगचे काय पैसे लागतात? ट्रेनिंगची फी आपल्याकडे 1400 रुपये, 1499 रुपये. किती दिवसाची आहे? 1 दिवसाचं ट्रेनिंग आहे. आपल्याकडे घेतलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला जर वाटलं बाबा माझ्या जवळ मिळतंय तर घ्या, पण शेवटी बघा प्रत्येक मास्तरचा शिकवायचा स्तर वेगळा वेगळा असतो. खरंय खरंय. तुम्हाला वाटलं आपल्याकडे घ्यायला पाहिजे, तुम्ही आपल्याकडे पण येऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही आम्हाला इथे जवळ मिळतंय, मी जवळ घेतो, पण घ्या. एक बेसिक गोष्ट समजून घ्या. नेमकं कुक्कुटपालन, समजा प्युअर गावरान तुमचं एवढं बजेट आहे, 1000 पक्ष्यांचं करायचं म्हणजे त्या शेडला जवळपास 4-5 लाख रुपये खर्च आहे. होय की होय की. आणि पक्षी 50-60 हजार रुपयाचे. त्यानंतर त्यांचं खाद्य 6 महिने त्याला सांभाळायचं आहे. 6 महिन्यात 5 लाख रुपये खर्च येतो 1000 पक्ष्यांना. 5 लाख खर्च येतो. पक्षासकट. मोठं सांगतो तुम्हाला, तुम्ही त्याच्यावर अंदाज बांधू नका. प्रशिक्षण देता आणि फोनवर सांगतो खूप फरक असतो. 5 लाख रुपये शेड, 5 लाख रुपये पक्षी, 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. बरोबर. त्यानंतर मला किती पैसे मिळणार हे तुमचं कळलं पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे. होय की होय की. ठीक आहे नाही. तर तुम्ही कुठली जात निवडताना अगोदर पहिलं त्यातनं अंडे मी विकली तर किती पैसे मिळतील, मी पक्षी विकले तर किती पैसे मिळतील, मी कापून विकले तर पैसे किती मिळतील, मी पिल्लं विकली तर पैसे किती मिळतील, मला फक्त हाऊस म्हणून करायचं आहे, लोक गावरान म्हणतात म्हणून करायचं आहे का पैसे कमवायसाठी करायचं आहे, हे तुम्ही ठरवायला पाहिजे. नाही, आम्ही सेल करणार डायरेक्ट 4-5 महिन्याने. नोंद म्हणजे 5 महिन्यामध्ये नेमका त्याला खर्च किती येणार, 5 महिन्यात मग नेमकी मोर्टॅलिटी होऊ शकते का, किती होते, आणि 5 महिन्यानंतर मग 1000 पक्षी एका दिवसात विकले जातील का? नाही, एका आणि दिवसात नाही. एका दिवसात विकले तर ते व्यापारी तो तुम्हाला रेट देणार आहे का जो अपेक्षित आहे तो? हा सगळा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे, त्यासाठी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. होय होय होय. 26 तारखेला आपलं ट्रेनिंग आहे. 26 ऑक्टोबरला जर तुम्हाला वाटलं की ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, नक्की नोंदणी करून या. आपण तुम्हाला ह्याचा सगळा ताळेबंद सांगू, ठरवा आणि मग त्याप्रमाणे करा. काय मार्केटमध्ये बरेच लोक आहेत आता ट्रेनिंग घेणारे. तुम्हाला इतर कुठल्या ठिकाणी वाटले बाबा आपण तिथे योग्यरित्या मिळू शकतो तिथे घ्या, पण घ्या. अगोदर ट्रेनिंग घेतलं ना, तर ज्या माणसानं 5-6 वर्ष कुक्कुटपालन केलंय त्याच्याकडे एक बेसिक नॉलेज असतं की कुठली जात किती काय करते, कुठली जात किती काय करते, कुठली जात कुठल्या जातीत काय फरक पडतो, त्याचं नॉलेज असतं. तुम्हाला ते वर्षभरानंतर कळतं, ते तुम्हाला पहिल्या दिवशी सांगतो. बरोबर की नाही? मग तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं साहेब. हो हो हो, अगदी खरं. मला असं समजावून सांगणारा पहिला माणूस भेटला. बोलत नाही, एवढं सुद्धा बोलत नाही. आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टीतून गेलोय. आणि आज दीदी जरा धाडस करते ठीक आहे, तर ती टिकून राहावी अशी आमची इच्छा आहे. होय की होय की. शेवटी तुम्ही काहीतरी करताय का, 2 पैसे मिळावे म्हणून करत असाल की नाही? हो हो. तुम्हाला वर्षभरानंतर कळलं की पैसेच मिळत नाहीयेत, म्हणजे कुठला धंदा छोटा मोठा नसतो, पैसे मिळतात 100% मिळतात, पण ते आपण कुठल्या पद्धतीने करतोय, त्या जर रस्ता चुकला तर डिझेल जास्त लागणार. होय की होय की. 2 गुंठ्यात घर आहे आणि बाकीचे 10 गुंठे अशीच पडून आहे. मग तिचं प्लॅन चाललंय की आपण इथं थोडंसं कुक्कुटपालन आणि नक्की साहेब, आता कुक्कुटपालनाला दिवस येत आहेत, वाढायला लागले, शेतीला सुद्धा दिवस येणार आहेत, काय विषयच नाही. पण समजून करा, बाकी मला काय म्हणायचं नाही. तुम्ही मला पटलं तुमचं. तुम्ही म्हणताय ते 100% माहिती घेऊनच पाय टाका.